कथावाचक धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या साक्षीनं आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. आजवर काही विशिष्ट घटकाकडून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड केली जात होती, पण आता मात्र या तथाकथित शास्त्रीनं शिवरायांचा इतिहास बदलण्याचं मोठं धाडस केलेलं आहे. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या पराक्रमाचा मोठा अपमान करण्याचं पाप या शास्त्रीनं केल्यामुळं महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळलेली आहे. उभ्या महाराष्ट्रातून याचा निषेध होत असताना भारतीय जनता पक्ष आणि RSSलाही जाब विचारला जात आहे. आणि अशातच देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे सुद्धा एका नव्या वादात सापडलेले आहेत. भूषण गवई यांनी मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धाम इथं सहकुटुंब भेट दिली. त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर अत्यंत जोरदार अशी टीका केली आहे. सरन्यायाधीशांसारखे सर्वोच्च पद भूषवून सुद्धा भूषण गवई धीरेंद्र शास्त्री पुढे नतमस्तक होत असतील, तर आता भूषण गवईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगू नये असं रोखठोक मत श्याम मानव यांनी व्यक्त केलं. दरम्यान जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल होऊ नये आणि त्याचा प्रचार प्रसार सुद्धा होऊ नये अशी सध्या महायुती सरकारची भूमिका असल्याचा आरोप सुद्धा प्राध्यापक श्याम मानव यांनी केलेला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलं. माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे धीरेंद्र शास्त्री यांच्या पाया पडायला गेले होते, याचा मला प्रचंड धक्का बसलेला आहे. भूषण गवई म्हणतात की मी आंबेडकर विचारांचा आहे, आंबेडकरी विचारांचे मी दूध प्यायलो आहे, पण ते जर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतील तर आता तुम्ही यापुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कधीही घ्यायचं नाही, कारण तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे असं सुद्धा मानव यांनी म्हटलं. धीरेंद्र शास्त्री यांनी अनेक वेळा वादग्रस्त विधाने केलेली आहेत. कालच त्यांनी नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल प्रचंड अत्यंत संतापजनक असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. त्याच्या वक्तव्यावर महाराष्ट्रभरातून टीका होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या शास्त्रींच्या पायावर डोकं ठेवणं हे पुरोगामी महाराष्ट्रासाठीही मोठं धक्कादायक मानलं जात आहे. अशा बाबाबुवांच्या पायावर भूषण गवई यांनी नतमस्तक होणं हे तुम्हाला तरी पटलं आहे का मित्रांनो? पटलं असेल तर सांगा, नसेल तर तसंही स्पष्टपणे सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.